शहरामध्ये गेले 5 वर्षापासून पर्यावरणपूरक घरगुती गणपती विसर्जन करण्यात येत आहे। यावर्षी गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं शहरात गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय। वर्षभर नदी प्रदूषणावर काहीही न बोलणारं, त्यावर उपाययोजना न करणारं प्रशासन नेहमी हिंदू सणात व्यत्यय आणत असल्याचा आरोप करत काहीही झालं तरी वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तीचं विसर्जन करायचं, असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। यावर नागरिकांचं मत काय आहे हे जाणून घेऊया। नमस्कार, मी कोल्हापूरचा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मंडलिक। गेली 4 वर्ष घरगुती गणेश मूर्ती ही घरच्या घरी कशी विसर्जित केली पाहिजे किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी मूर्तीदान कशी केली पाहिजे याच्यावरती आम्ही काम करतो। हजारो नव्हे लाखो मूर्त्या ह्या घरच्या घरी विसर्जन होतात व त्या मूर्तींचं रिसायकल केलं जातं। त्याच्यामुळे जे काय आपल्या वॉटर बॉडीज आहेत, जसे की नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल, याचं प्रदूषण आम्ही थांबवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। हीच चळवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जात आहे, याचा मला गर्व आहे, अभिमान आहे। सर्वांसाठी हे फायद्याचं आहे, कारण जल है तो कल है आणि पाण्याचं प्रदूषण आपण स्वतःच्या हातून कोणीही करू नका आणि होऊ पण देऊ नका। माझं नाव निखिल शिंदे, मी एक हिंदू आहे आणि मी एका आस्थेनं गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतो। पण गेल्या काही वर्षापासून सरकार किंवा प्रशासन हे गणेश विसर्जनाच्या वेळेला नदीमध्ये गणपती विसर्जनासाठी बंधन घालत आहे। यामागची सरकारची नक्की काय भूमिका आहे समजत नाही। वर्षभर कारखान्यांची घाण सगळी नदीमध्ये मिसळत असते। MIDC मधल्या कारखान्यांची, साखर कारखान्यांची सर्व प्रदूषित घाण सगळी नदीमध्ये मिसळत असते। रोज उठून जयंती नाळा कुठेही काही फिल्ट्रेशन न होता नदीमध्ये मिक्स होत असतो। या सगळ्याने नदी प्रदूषित होत राहते। तेव्हा प्रदूषण महामंडळ किंवा प्रशासन हे काय करत असतं, काय झोपा काढत असतं काय? आणि ज्या वेळेला कोविडमध्ये हे सगळे कारखाने MIDC बंद होत्या तेव्हा नदी अगदी निर्मळ झाली होती, पाणी अगदी स्वच्छ झालं होतं। मग फक्त आणि फक्त गणेश विसर्जनामुळे नदी प्रदूषित होते हे प्रशासनानं प्रूव्ह करून दाखवावं आणि मग यावरती बंदी आणावी। मी प्रशासनाला हे आव्हान देतो की त्यांनी एका वर्षामध्ये नदी पूर्णपणे निर्मळ आणि स्वच्छ करून दाखवावी आणि मग यासारखे निर्बंध जनतेवर लादावेत। प्रवीण अशोक लोहार, गणपती विसर्जन हे नदीत वाहत्या पाण्यालाच व्हायला पाहिजे, कारण का बाकीचा कारखान्यांचे घाण सगळी सांडपाणी तेन सगळं मिसळते, ते प्रदूषण होत नाही का? हे कॉर्पोरेशनला दिसत नाही का? हे वर्षातून एकदा आपला मोठा सण असतोय, हा पारंपरिक विधीनं आपला हायसा नदीत ह्या वाहत्या पाण्यालाच व्हायला पाहिजे, कारण खनिज तेन कशी पण विटंबना होती तिची। माझं नाव प्रणव सावंत। मला असं वाटतं की अनंत चतुर्थीच्या टायमिंगला किंवा घरातले गणपती विसर्जनच्या टायमिंगला सरकारला असं का वाटतं की बाबा आपली नदी प्रदूषित होते, हे सुरुवातीला का समजत नाही, मला हेच कळत नाही। हे आव्हान जे आहे महापालिकेचा गरजापणा, वर्षातून एक वेळ उठायचं, तिकडे प्रदूषण लक्ष देत नाही। फक्त गणपती आले की त्यांना जाग येत्या, मळी, गटारे, नाले, इतर सांडपाणी हे नदीमध्ये मिसळते, याकडे दुर्लक्ष करतात। फक्त गणपतीपाशी उठून ते असे बॅरिकेड लावणे किंवा हे आता महापालिकेचे इथं हजर कोण आहेत, फक्त पोलीस खात्यात त्यांनी पुढे करून आमच्या अंगावर सोडायचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत। जयंती नाला हे इकडचं हे नाले हे तुम्ही गंगेला तुम्ही मिश्रपान करताय, ते पहिले तुम्ही हे थांबवावं, हीच माझी नम्र विनंती आहे। जसं पूर्वजनापासून आजपर्यंत तुमचं पंचगंगेला विसर्जन होत होतं, त्या पंचगंगेला पुन्हा विसर्जन व्हावं पवित्रतेनं, हेच माझी नम्र विनंती आहे।